महाराष्ट्रामध्ये एखादा शेतकरी ज्याच्या सातबाऱ्यावरती कर्ज नाही असा सापडणं खूप अवघड आहे. तर एकंदरीत आपण बघतो की शेतीची जमीन बँक जप्त करू शकते का? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. सगळीकडे असं म्हटलं जातं की शेतकरी कर्जबाजारी नाही, व्यवस्थेने त्याला कर्जबाजारी केले. तर हे खरं असू शकतं आणि खरंच आहे. पण आपण बघतो की शेतीची जमीन ही बँक जप्त करू शकत नाही. हो, शेतीची जमीन बँक जप्त करू शकत नाही. त्याच्यासाठी जी काय बँकांना एखादं ताबा घेण्यासाठी किंवा बँकांना प्रूव्ह करण्यासाठी एखाद्या कोर्टामध्ये ज्यावेळेस ते जातात, त्यावेळेस म्हणजे डी-आर-टीचं कोर्ट असेल किंवा जिल्हा निबंधकांचं, उपनिबंधकांचं ऑफिस असेल, अशा ठिकाणी ज्या कलमा अंतर्गत ते जातात, त्यामध्ये शेतजमीन की ज्याचा ॲग्रिकल्चर इंटरेस्ट आहे, ती जमीन त्या कलमामध्ये त्या ह्याच्यामध्ये वगळलेली आहे. तर आपण वरती बघत आहात की सरफेसी कलम 31I याच्यामध्ये एनी सिक्युरिटी इंटरेस्ट इन ॲग्रिकल्चर लँड ही शेतजमीन ताबा घेण्यासाठी किंवा तिचा निलाव करण्यासाठी, थोडक्यात ती शेतजमीन निलावाद्वारे दुसऱ्याला विकण्यासाठी त्याच्यामध्ये बंधन आहेत आणि ते प्रोव्हिजन आहे. तर सातबारा हा आपल्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. थोडक्यात काय, सुप्रीम कोर्टानं सांगितलं की जमीन ही मालमत्ता नाही, ती अनेक कुटुंबाची उपजीविका आहे आणि त्यामुळं त्या जमिनीवरती लोन जरी असलं, शेत जमिनीवरती जर लोन असेल, तर ती जमीन सरकारला किंवा गव्हर्नमेंट बँकांना ते किंवा इतर पतसंस्थेला ती निलाव करता येत नाही. त्याच्यासाठी सरफेस ऍक्ट 31I, सरफेस ऍक्ट आणि शेतजमीन असणं या गोष्टी त्याला रोखून ठेवतात आणि त्यामुळं शेतीची जमीन जप्त केली जात नाही. हे आपण सगळीकडे आजूबाजूला बघतो. त्यामुळे शेतकऱ्यांना याचा दिलासा असतो की शेतीची जमीन बँका जप्त करू शकत नाहीत आणि सरफेसी 31I अंतर्गत त्यांना ते बँकांना ते रिस्ट्रिक्शन आहे आणि याच्यामुळे शेतीची शेतजमीन जप्त करू कोणीही शकत नाही. नवनवीन माहितीसाठी काळाकोट या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मनामध्ये असलेल्या समस्येबद्दल कमेंटमध्ये सांगा.